नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। आज महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जलसंपदा विभागासंदर्भामध्ये सिंचन सहाय्यक ची जाहिरात ही लवकरच येणार आहे आणि ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच आपल्याला सिंचन सहाय्यक ह्या पदाची जाहिरात येणार आहे आणि आपल्याला पहिला प्रश्न पडला असेल, सिंचन सहाय्यक म्हणजे काय? सिंचन सहाय्यक म्हणजे ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्र शासनाने मागच्या काही कालावधीमध्ये काही पदांची नावं बदलली, म्हणजे तलाठी जे पद होतं त्याला ग्राम महसूल अधिकारी केलं, ग्रामसेवकला ग्राम विकास अधिकारी केलं, या पद्धतीचं नाव इथं बदललं गेलं आहे आणि याला सिंचन सहाय्यक म्हटलं गेलंय। मग यामध्ये काय सिंचन सहाय्यक म्हणजे कोण आहे? पूर्वीचा 3 पदांना एकत्रित केलं गेलंय। पहिलं कारकून होता, दप्तर कारकून, त्यानंतर मोजणीदार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालवा निरीक्षक, या 3 पदांचं एकत्रीकरण केलं गेलं आणि सहाय्यक कोणता? सिंचन सहाय्यक म्हणून ह्या पदाची निर्मिती ही येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाणार आहे आणि या संदर्भातली जाहिरात ही लवकरच प्रकाशित केली जाणार आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून। त्या संदर्भामधले हा एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आहे। यामध्ये बघा, जलसंपदा विभागाने मेगा भरती संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितले, राज्यात पुन्हा एकदा मेगा नोकर भरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही केलेली आहे। ओके, यामध्ये राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांना त्याचे आकृतीबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे वेगवेगळ्या पदामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जी पदं आहेत, जी रिक्त आहेत, ग्रुप क ची असतील, ड ची असतील किंवा अ आणि ब ची असतील, या सर्व पदांचा आकृतीबंध तयार करण्यासाठी आदेश हा दिला गेलेला आहे। म्हणजेच काय, फक्त जलसंपदा विभाग आहे का? नाही, सर्वच विभागामधनं पद भरतींची जाहिरात येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे। नोकर भरतीबाबत सरकार कुठेही मागे नसल्याचे फडणवीस सरकारने सांगितलेलं आहे आणि यावर भरती करताना कंत्राटी पद्धतीने भरती नको अशी भूमिका कर्मचारी संघटना ज्या आहेत यांनी घेतलेली आहे। तुम्ही बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात लोक हे निवृत्ती होत चाललेत, अधिकारी निवृत्ती होत आहे, कर्मचारी निवृत्ती होत आहे, त्यांच्या जागा ह्या कंत्राटी नोकरीच्या माध्यमातून भरल्या जात आहे। पण आता संघटना ह्या जागृत झाल्यात, संघटनांनी पण काय केलंय, कंत्राटी नकोय, आम्हाला काय असावं, कायमस्वरूपी कोण असावे, कर्मचारी असावे असं सांगितलंय। त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व विभागाच्या माध्यमातून या जाहिराती येणार आहेत। त्यामुळे तहान लागल्यावरती वेर खोदायची का आपल्याला? नाही, जाहिरात आल्यावर अभ्यासाला सुरुवात करू, अजिबात नाही। जाहिरात येण्याच्या अगोदर आपल्याला अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे आणि यासाठी संपूर्ण सरळ सेवा बॅच 2026 ही करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि यामध्ये आपल्याला बघा, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग असेल, नगर परिषद असेल, वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, महानगरपालिका असेल आणि इतर सरळ सेवाच्या जेवढ्याही परीक्षा घेतल्या जाणार आहेत, या सगळ्या परीक्षेची तयारी, एकत्रित तयारी आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म करून घेतली जाणार आहेत। यामध्ये MPSC असेल, TCS असेल, IBPS पॅटर्न असेल, या पॅटर्ननुसार परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे। बऱ्याचशा जणांना सांगितलं जातं TCS पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे, IBS पॅटर्न प्रमाणे अभ्यास करायचा आहे आणि MPSC पॅटर्न पण अभ्यास करायचा आहे। एकंदरीत सांगायचं काय की आपण करिअर ऑर्बिट अकॅडमी ही ज्यावेळेस शिकवते त्यावेळेस तुमचा सगळा सखोल स्वरूपामधला अभ्यास यामध्ये कव्हर केला जातो। त्यामुळे MPSC असो किंवा TCS असो किंवा IBPS असो, या कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण येणार नाहीये, अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम आपल्या माध्यमातून कव्हर केला जातोय आणि आपल्याला या कोर्सेसची वैशिष्ट्य काय आहेत, आपल्याला एक्सपर्ट फॅकल्टीकडे उपलब्ध असणार आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस उपलब्ध असणार आहेत, PDF नोट्स असणार आहेत, टेस्ट सिरीज या कंडक्ट केल्या जाणार आहेत, तुमच्या परीक्षेच्या अगोदर तुमच्या टेस्ट घेतल्या जाणार आहेत, जेणेकरून आपण किती स्थिती, कोणत्या स्थितीमध्ये अजून आपल्याला काय इम्प्रोवाइज करायचं आहे यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहेत। व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहे, अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय आहे, तुम्हाला पर्सनल मेंटरशिप सुद्धा उपलब्ध असणार आहेत। म्हणजे काय, तुम्हाला अभ्यासामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो, काय चुकतंय तुमच्या अभ्यासातलं हे सांगण्यापासून अभ्यास काय केला पाहिजे आणि किती वेळ केला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला 1 to 1 मेंटरशिपच्या माध्यमातून सांगितले जाणार आहेत। आणि या सगळ्यासाठी आपली फी जी आहे, संपूर्ण सरळ सेवा बॅच किती आहे, 1299, फक्त 1299 मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी ही आपली आहे। यामध्ये बघा, महाराष्ट्र जलसंपदा विभाग सिंचन सहाय्यक भरती 2026 ही येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे
आणि या संदर्भामध्ये वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे WRD मार्फत 2026 साली मोठ्या प्रमाणात विविध गट क आणि ड च्या सवर्गातील पदांसाठी पदभरती ही केली जाणार आहे. या संदर्भात पदसंख्या सुमारे 14,000 प्लस जलसंपदा विभागाच्या जाहिराती असणार आहे. म्हणजे किती? 14,000 प्लस या जलसंपदा विभागाच्या असणार आहेत. आणि यामध्ये गट क असेल त्याच्या 8,446 आणि गट ड असेल तर 5,605 एवढ्याच जागांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी 1,000 फी असणार आहे. ओबीसी असेल किंवा ST असेल यासाठी 900 रुपये परीक्षा फी या ठिकाणी ठेवली गेलेली आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण बाब आहे, लक्षात ठेवायची तुम्हाला. यामध्ये बघा सिंचन सहाय्यक हे पद तुम्हाला अगोदरपासून सांगतोय. कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकून या तिघांचं मिळून कोण झालेलं आहे? सिंचन सहाय्यक हे पद निर्माण केलं गेलं. या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन समिती बनवलेली आणि या समितीचा अहवाल अहवाल सांगणार आहे. याचं एकंदरीत वेतन किती असलं पाहिजे, याला ग्रेड पे किती असला पाहिजे, याला अजून कोणकोणत्या सुविधा दिल्या पाहिजे, या संदर्भामध्ये अहवाल हा येणार आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये याचा अहवाल हा येणार आहे आणि त्यानंतर या संदर्भातली जाहिरात ही प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि कालवा निरीक्षकच्या संदर्भामध्ये ज्या जाहिराती आहेत यामध्ये 578 ज्या जागा आहेत या कोणासाठी? कालवा निरीक्षक या पदासाठी असणार आहे. या पदासाठी आहेत. जो आकृतीबंध आधी मंजूर झाला आहे, ही समिती बनून सिंचन सहाय्यक हे पद निर्माण होणार आहे. याच्यापूर्वी जो आकडेवारी आकृतीबंध समोर आला, या समोर आलेल्या आकृतीबंधामध्ये कॅनल इन्स्पेक्टरसाठी 578 होत्या, मोजणीदार मेजरमेंट सर्वेअरसाठी 373 होत्या आणि दप्तर कारकूनसाठी रेकॉर्ड क्लर्कसाठी 189 सीट होत्या. जवळपास 1100 प्लस किती? 1100 प्लस जागांची ही जाहिरात असणार आहे. कोणासाठी? सिंचन सहाय्यक या पदासाठी. त्यामुळे महत्त्वपूर्ण पद आहे, तुम्हाला तयारीलाच लागायचंय. म्हणजे जाहिरात येण्याची वाट न बघता तयार सुरू करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे काय करायचंय? करिअर ऑर्बिट अकॅडमीला जॉईन करायचंय आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. दप्तर कारकून आता यांची पात्रता काय होत्या? पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. पात्रता काय? पात्रतामध्ये बघा दप्तर कारकूनची पात्रता काय सांगितली होती? कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेला कोणताही विद्यार्थी यामध्ये लागू होऊ शकत होता. टंकलेखन लेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र 30 शब्द प्रति मिनिट मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये 40 शब्द प्रति मिनिट हे असावं. म्हणजे काय? मराठी 30 आणि इंग्लिश जे आहे 40 शब्द लिमिट ही आपली असावी टायपिंग मध्ये. आणि सगळ्यांसाठी सेम आहे, कोणत्याही शाखेतून पदवी असणं गरजेचं आहे. टंकलेखना संदर्भामध्ये परीक्षा प्रमाणपत्र 30 शब्द मराठीमध्ये आणि 40 शब्द इंग्लिशमध्ये असावं. त्यानंतर कालवा निरीक्षकला सुद्धा सेम आहे, कोणत्याही शाखेतली पदवी 30 शब्द मराठीमध्ये आणि 40 शब्द इंग्लिशमध्ये प्रति मिनिट. तुमच्याकडनं टाईप झाल्यावर पात्रता ह्या जवळपास सारख्या होत्या. आता सिंचन सहाय्यक या पदामध्ये सुद्धा ह्याच पात्रता आपल्याला दिसून येणार आहेत, हीच पात्रता दिसणार आहे. त्यामुळे 1100 प्लस जागा या आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्यातली एक सीट आपल्याला हवी आहे फक्त. आणि त्यासाठी प्रयत्न आपल्याला आत्ता सुरू करायचे आहेत. वयोमर्यादा काय सांगितलेली यामध्ये? ओपनसाठी 18 ते 38 वर्ष वयमर्यादा या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. त्याचं SC ST असेल तर 5 वर्ष सूट असणारे, 43 वर्षापर्यंत त्यांना सूट असणार आहे. यानंतर OBC साठी 3 वर्षे सूट असेल, म्हणजे 38 प्लस 3 41 वर्षापर्यंत सूट असणार आहे. आणि जे दिव्यांग आहे या दिव्यांगासाठी शासन नियमानुसार त्यांना सूट असेल, जवळपास 45 वर्षापर्यंत ही सूट त्यांना ग्राह्य मानली जाते. त्यामुळे आपल्याला संधी दवडायची नाही आहे आणि आपल्याला योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे आणि करिअर ऑर्बिट अकॅडमीला जॉईन करायचं आहे. यामध्ये बघा निवड प्रक्रिया बघा, निवड प्रक्रियामध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, कौशल्य चाचणी असणार आहे. लागू असल्यास म्हणजे कौशल्य चाचणी ही असणार आहे, कारण की तुम्ही टंकलेखन टायपिंगच्या संदर्भात जात आहे, म्हणजे तुमची टायपिंग चेक केली जाणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे आणि अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती त्यानंतर जाहीर केली जाणार आहे. महत्त्वपूर्ण बाब आहे. यानंतर बघा परीक्षा पॅटर्न जो असेल यामध्ये 25 प्रश्न सामान्य ज्ञान, गणितामध्ये 25 प्रश्न, तर्कशक्तीचे 25 प्रश्न, तांत्रिक विषय जो असेल जर ह्यामध्ये तांत्रिक विषय येणार असेल
तर तांत्रिक विषयाचे 25 मार्क, म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या संदर्भामध्ये सिंचन सहाय्यक व्यतिरिक्त जी पदं असतील या पदासाठी काय असणार आहे, तुमचा तांत्रिकचा अभ्यास हा महत्वपूर्ण असणार आहे. सिंचन सहाय्यक सोडून बोलतोय मी, लक्षात ठेवा. आणि जी के सामान्य ज्ञान, जी के झाला, या दोघांमध्ये 25 प्रश्न असणार आहे. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश प्रत्येकी 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 25. ओके. आणि हा जो घटक सांगितला मी तुम्हाला तांत्रिक, हा तुमच्या टेक्निकल बॅकग्राऊंडसाठी जी पदं असतील त्यासाठी असणार आहेत. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. यामध्ये ही 2 पदं जी आहेत, या 2 पदांना आपण 25 प्रश्न, मराठीला 25, इंग्लिशला 25 असे हे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. यानंतर बघा, दोघांचा एक असणार आहे सामान्य ज्ञान, गणित, तर्कशक्ती, तर्कशक्ती, मराठी आणि इंग्लिश, एवढे विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत. अभ्यासक्रम हा एवढा विषयाचा आहे, जो की संपूर्ण सरळ सेवेसाठी सुद्धा सेम आहे. सरळ सेवेच्या इतर ज्या परीक्षा होतात या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला सर्व समावेशक अभ्यास हा दिसणार आहे. या सर्व सिलेबस नुसार प्रत्येकाचा सिलेबस हा वेगळा आहे, पण विषय जवळपास सारखे आहेत. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि जी के. आणि हे सर्व करिअर ऑर्बिटच्या बॅचेस या चालू आहेत. तलाठी भरती असेल, वनरक्षक असेल, आरोग्य विभाग भरती असेल किंवा ग्रामसेवक असेल, यांची प्रत्येकी किती आहे, 699. आणि जर संपूर्ण सरसेवा तुम्ही जॉईन करत असाल, जी की आपल्याला सहाय्यक, सिंचन सहाय्यकसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, त्याची फी किती असणार आहे, 1299 रुपये ही फी असणार. म्हणजे सर्व कोर्सेस आपल्याला एका ठिकाणी हे उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे संधी सोडायची नाही आहे, संधीचं सोनं करायचं आहे. आणि यासाठी करिअर ऑर्बिट अकॅडमीला जॉईन करून आपलं यशाचा मार्ग हा सुकर करायचा आहे. ठीक आहे, चालेल. थँक्यू.